माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे निष्ठावंत ज्येष्ठ सहकारी LICचे ज्येष्ठ माजी विकास अधिकारी माननीय PR पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सचिन शितोळे, विश्वनाथ कांबळे, शहाजी भोसले, विकास अधिकारी तासगाव, विकास माने खानापूर, ओम श्री गुरु माऊली मसाले, श्रीराम मसाले, अभिजित तारळेकर व LIC मित्र परिवार। विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत आताच्या घडीची मोठी बातमी। गुप्त मतदानामुळे व्हीप फक्त नावापुरता, ॲडव्होकेट मुळीक यांचे वक्तव्य। विधान परिषदेची निवडणूक होणार असून यामध्ये एखाद्या सदस्याने पक्षाच्या व्हीपच्या विरोधात जाऊन मतदान केले तर त्याच्यावर कारवाई करणे कठीण आहे, कारण हे मतदान गुप्त पद्धतीने होत असते। त्यामुळे पक्षाचा व्हीप हा फक्त नावापुरता राहणार असे विधान ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी केले। पहा काय म्हणत आहेत ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक। मुळीक साहेब, आता विधान परिषदेची निवडणूक आहे, आता 18 जूनला मतदान होईल। तत्पूर्वी राजकीय पक्षांना या निवडणुकीसाठी आपला व्हीप लागू करता येईल काय कायदा काय सांगतो? आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सभापती हे सर्वजण मतदार आहेत आणि त्या मतदारांनी त्या विधान परिषदेसाठी मतदान करण्याचे आहे। आता पक्षांतर बंदीचा किंवा अपात्रतेचा जो कायदा आहे तो महाराष्ट्र लोकल अथॉरिटी मेंबर्स डिस्क्वालिफिकेशन ऍक्ट 1986चा तो कायदा करण्यात आलेला आहे। आता हा कायदा करत असताना हा कायदा कोणाला लागू होतो तर लोकल अथॉरिटी म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, म्युन्सिपल कौन्सिल, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्याकरता हा कायदा लागू होतो। आता यामध्ये जी अपात्रता आहे डिस्क्वालिफिकेशन ते कलम 3 मध्ये, कलम 3(ब) मध्ये 3(1)(ब) मध्ये नमूद केले, इफ ही वोट्स और abstains फ्रॉम वोटिंग इन एनी मीटिंग ऑफ द म्युन्सिपल कॉर्पोरेशन, म्युन्सिपल काउंसिल, जिल्हा परिषद और एज द केस मे बी contrary to the direction issued by the political party or आघाडी or front, म्हणजे ती जी त्यांची पॉलिटिकल पार्टी, आघाडी किंवा फ्रंट काय जो असेल त्याच्या ज्या डायरेक्शन्स असतील त्याच्या विरोधात त्यानं कुठं मतदान केलं तर वोटिंग इन एनी मीटिंग ऑफ द म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा त्या संबंधित संस्था, तर त्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मीटिंग मध्ये पक्षानं सांगितलेल्या व्यतिरिक्त जर मतदान केलं तर ही 3(1)(प) ची अपात्रता त्या सदस्याला येऊ शकते। आता मग त्याच्यासाठी 86 सालापासून अनेक खटले झाले, ते मग कशासाठी निवडणुकीमध्ये उलट मतदान केलं अशा स्वरूपाच्या खटले आहेत। परंतु एखाद्यानं पक्षाच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्या निवडणुकीमध्ये मतदान केलं किंवा काय या संबंधातला एकही खटला महाराष्ट्रामध्ये झालेला नाही। दुसरी गोष्ट, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पूर्वी गुप्त मतदानाचा नियम होता, म्हणजे जिल्हा परिषदेत किंवा नगरपालिकेत, महानगरपालिकेत या निवडणुकीत गुप्त मतदान होतं। पण यामध्ये बरेच खटले झाले आणि त्या खटल्यामध्ये मग त्यानं कुणाला मत दिलं कशावर ठरवायचं हा मुद्दा निघाल्यानंतर सरकारनं त्यामध्ये पुन्हा निवडणूक नियमात दुरुस्ती करून हात वर करून मतदानाची तरतूद आणली। त्यामुळे आता सभेमध्ये हात वर करून मतदान आणि मत त्याच्या नावासहित नोंदवलं जातं। त्यामुळे त्याने मत उलट दिलं किंवा सुलट दिलं या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं निश्चित होते। मग व्हीप दिला, त्याच्या उलट मतदान केलं तर अपात्रता येते। आता विधान परिषदेची निवडणूक ही गुप्त मतदान होणार आहे, बरोबर। ती जिल्हा परिषदेची मिटिंग नाही किंवा नगरपालिका, महानगरपालिकेची मिटिंग नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक मिटिंग नाही।
त्यामुळे ती निवडणूक वेगळ्या ह्याच्यावर होणार आहे हं. आणि त्या निवडणुकीमध्ये हं. गुप्त मतदान होणार आहे हं. आणि ते मतदान कुणी कुणाला केलं, प्रिफरन्शियल वोटिंगनं मतदान आहे, हं. ते मतदान कुणी कुणाला केलं हं. हे कळण्याची तरतूदच त्यामध्ये काय राहिलेली नाही. हं. जशी की दुरुस्ती ह्याच्यामध्ये हात वर करून मतदानाची आली, हं. तशी काय दुरुस्ती ह्या कायद्यामध्ये आलेली नाही. हं. विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये हं. त्यांचा एक व्हीप असतो, त्या तिथं जे नियम आहेत हं. त्या नियमामध्ये त्यांच्या व्हीप म्हणजे जो व्हीप काढण्याचा ज्याला अधिकार आहे हं. त्याला दाखवून मत टाकायचं आहे. हं. अशी सुद्धा तरतूद या निवडणूक नियमात कुठं दिसून येत नाही. हं. हे मतदान हे गुप्त मतदान पद्धतीने होणार आहे. हं. त्यामुळं एखाद्या सदस्याला पक्षानं जरी व्हीप बजावला हं. आणि तो मतदान करून आला हं. आणि त्याच्यावर जर तुम्ही आक्षेप ठेवला हं. तर तू पक्षाच्या व्हीपच्या विरोधात मतदान केलं हं. तर ते गुप्त मतदान असल्यामुळं आणि ते सिद्ध होऊ शकत नसल्यामुळं अशी कुठली अपात्रता आपल्या या तो कारवाईच्या बाहेर राहतोय. हां. निवडणुकीमध्ये येऊ शकणार नाही आणि जर अशी काय नाही झाली तर त्याला निवडणूक नियमामध्ये दुरुस्ती आणणं गरजेचं आहे. अशा स्वरूपाचे तरतुदी हे तुम्ही आता कुठल्या नियम वाचून दाखवला त्याचं जरा हा थोडं- कायदाच वाचून दाखवला. म्हणजे महाराष्ट्र लोकल अथॉरिटी मेंबर्स डिस्क्वालिफिकेशन ऍक्ट 1986 हां. त्यातलं कलम 3(1) हं. ब वाचलं मी आता. बरं, मग आता हे जे आमदारांना जेव्हा सांगितलं जातं किंवा मतदारांना प्रत्यक्षात जेव्हा सांगितलं जातं विधान परिषदेच्या किंवा राज्यसभेच्या किंवा कुठल्या, तर त्यावेळेला ते वेगळे पेन वापरले किंवा वेगळ्या चिन्ह काढावेत, हे ते काय खेळच आहे नुसता का त्याचा उपयोग होतो नाही, काय? आता कसं आहे की विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये जे मतदान आहे ते व्हीपला दाखवून मतदान करायचं आहे. हं. इथं व्हीपला दाखवून मतदान करायची तरतूद नाही ना. हं, 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 हं. मतदान गुप्त आहे, प्रिफरेन्शियल आहे, मतदान गुप्त आहे. त्यामुळं जो कोणी पक्षाचा असेल किंवा अपक्ष असेल उमेदवार त्याला कुणीही कोणालाही मत देऊ शकतो. त्यानं कुणाला मत दिलं हे समजत नाही. कुणाला समजत देऊ नाही. शकतो असं मी म्हणणार नाही. हा, पण समजत नाही. समजत नाही. हा. त्यामुळे त्याला अपात्रता आणायला तांत्रिक अडचणी बऱ्याच आहेत त्या. हं. त्यामुळे त्याला काय अपात्रता येणार नाही. त्यामुळे पक्षाचा व्हीप हा थोडा नामात्र राहील असे स्वरूपाचं दिसून येते कायद्याच्या संदर्भात. धन्यवाद.